एकाकडे नागपुरात ईदचे बंदोबस्त आणि त्याचबरोबर पाहण्यात आला की श्रावण नगर जो स्वामीनारायण मंदिरचा मागचा एरिया या जागेवरती नगरसेवकाच्या घरावरती फायरिंग. परंतु एक बघण्यात आलाय कुठेतरी की ही फायरिंग कशा पद्धतीने झाली होती की एक मोपेडवरती 2 जण येतात आणि 2 राऊंड फायर करतात. परंतु त्याच रात्रात पोलीस प्रशासन एक राऊंड फायरचा खाली केस हा मिळतो. परंतु दुसरी फायर कशी झाली आहे हे फक्त व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे, परंतु सेकंड त्याचा जो पार्ट आहे तो सापडलेला नाही. अशाच आता या पूर्ण प्रसंगामध्ये पाहण्यात आला की ही फायरिंग कशासाठी झाली होती की एक प्रसिद्ध नगरसेवक जे आपल्या नगरसेवक कारकिर्दीमध्ये ओळखले जातात, ज्यांनी आपल्या स्वतःचा लग्नाचा अन्नधान्य साठा हा कोरोनामध्ये वाटलेला होता, अशा लोकप्रिय नेत्यावरती अगर फायरिंग होत असेल आणि त्यानंतर असे प्रकरण समोर येतं, अशा देशात काय गुन्हेगारांचं मनशा होती हे बघण्यासारखं राहील. परंतु ज्यावेळेस फायरिंग झाली त्यावेळेस शुभम मोटघरे हे दारात उभे होते, परंतु जसे दाराच्या आतमध्ये गेल्याबरोबर ही फायरिंग झालेली आहे. देवाच्या कृपेने त्यांना ती गोडी लागली नाही, परंतु त्याच्याच बाल्कनीतल्या काचाला ती गोडी लागली. अशातच या जागेवरती जे आमदार आहेत विकास ठाकरे हे काय बोलतील आपल्या चॅनल तेही बघण्यायोग्य राहील. हो, आज फायरिंग झालेली आहे शुभम मोटघरे यांच्या घरी. तर याच्यावरती आता तुम्ही काय माहिती आलेली आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, मला रात्री 12:30च्या दरम्यान 1:30च्या दरम्यान शुभम मोटघरेंचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं. तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस तपास सुद्धा इथे होता. या झोनचे DCP, क्राईम DCP, ॲडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे. शुभमचं बयान घेतलं, त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे. आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील. आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे. आणि याचा तपास पोलीस काढेलच. आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासनं ते आरोपींचा शोध घेत आहे. तर CP साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील. आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा आहे. नागपूरमध्ये आज पाहण्यात आलाय, ईदच्या अनुषंगाने आज बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात लागणार आहे. परंतु अशात हे आरोपी बाहेर निघाल्यास पोलीस प्रशासन करता लवकर अगर आरोपी नाही आहेत, अशा वेळेस तुमच्या पार्टीकडनं काय आंदोलन वगैरेची भूमिका? नाही, असं आहे की हे पहा की पोलीस यंत्रणेलाही काही असे 3 डोळे नाही राहत की कुठे गेलाय काय. त्यांना आपण क्ल्यू देऊ त्याच्यावरनं. तर आम्ही शुभमला त्यांनी विचारलं आहे की तुमची कोणाची दुश्मनी, राजनैतिक व्यात आहे की प्रॉपर्टीचा वाद आहे, कोणाचं भांडण झालं. त्यांचा संशय त्या 2-3 लोकांना होता, त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांची चौकशी चालू आहे. ज्यांच्यावर शुभमचा हे आरोप होता, आरोप म्हणजे त्याला वाटत हो की हे असतील, त्यांना पकडलं आहे. ते काय सांगतात याच्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत शुभम आणि आमच्याकडनं जी माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस यंत्रणेने पटापट त्या लोकांना आणून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसराच निघाला. त्या शोधात सुद्धा पोलिसने या भागातील सर्व गुन्हेगारांना पकडण्याचे आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम सुद्धा चालवलं आहे. आणि हा तपास ज्या वेगानं चालत आहे तर लवकरात लवकर आरोपी मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ही फायरिंग राजनीतिक वळणावर झालेली असू शकते का, काय तुम्ही सांगू शकता? आता कसं आहे, आरोपी कोण आहे तो मिळाल्यावरच सांगू ना आम्ही. राजनीतिक आहे की वैयक्तिक आहे की जुन्या मनस्यातून आहे, आता आरोपीच नाही कळला तर आता आम्ही काय सांगू शकणार आहे. आमदारांच्या म्हणण्यानुसार एकच आहे का जोपर्यंत आरोपी समोर येत नाही तोपर्यंत निश्चित कारण हे समजणार आहे. परंतु यासोबतच आपण शुभमजी मोटघरे यांच्यासोबत बोलतो, यांच्या काय म्हणणं आहे या विषयावरती ते जाणून घेऊया. शुभम, काल एक घटना घडली होती रात्रीच्या वेळेस, कशी काय घटना होती आणि फायरिंग काय उद्दिष्ट होतं फायरिंग करण्याचं, काय काय समोर माहिती येऊ शकते, काय सांगाल? आता नेमकं सांगायचं म्हटलं तर
असं उद्देश आहे, जोपर्यंत ते आरोपी सापडले जात नाही तोपर्यंत असं काही लक्षात येणार नाही. नेमकं मला फक्त हेच सांगायचं की आज मी ह्या वाठोडा प्रभाग क्रमांक 26 मधला एक जनप्रतिनिधी आहो, नगरसेवक शुभम मोटघरे. आज माझ्या घरावरती फायरिंग करायला ते जे आरोपी आहेत दोन, ते विचार करून नाही राहिले तर म्हणजे जे साधारण जे लोक आहेत ते जगणार कसे. अचानक मी रात्री 11:30 पावणे 12च्या सुमारास घरी आलो. गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर आमच्या शेजारी ते साधू शरणजी गुप्ता राहतात, त्यांच्याकडे कथेचा कार्यक्रम होता. तर त्यांच्याकडे आम्ही जेवणाला गेलो होतो. मी, माझे वडील, माझे मित्र बाळा मेश्राम की सोबतच प्रवीण मेश्राम, आम्ही चौघेही गाडी पार्क केल्यानंतर घरून आम्ही पायी पायी त्यांच्या घरी जेवण करायला गेलो. जेवण झाल्यानंतर लगेच माझे वडील घरी परतले. त्यानंतर आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही तिथल्या स्थानिक नागरिकांशी गप्पा गोष्टी करत राहिलो. तिथल्या काही अडचणी ते तिथल्या स्थानिक नागरिक आम्हाला सांगू लागले. तर आम्हाला अर्धा पाऊण तास तिथे वेळ झाला. त्यानंतर घरी आल्यानंतर जवळपास पावणे 12 काही वाजले होते. घरी परतल्यानंतर माझे सहकारी, माझे मित्र बाळा मेश्राम आपल्या घरी परत निघून गेले. त्यानंतर मी काही वेळ खाली ऑफिसमध्ये थांबलो. आणखी त्यानंतर मी वर माझ्या घरी आलो. माझ्या घरी आल्यानंतर मी काही वेळ घरी बसलो. घरी बसल्यानंतर मग मी काही वेळाने बाहेर निघालो. बाल्कनीमध्ये जवळपास मी 2 मिनिट होतो. त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर माझ्या घरचे दार उघडे होते. मी आतमध्ये आलो आणि माझी मुलगी आराध्या ती दाराजवळ उभी होती. आणखी मी बस आतमध्ये, जसं मी बाल्कनीमधून आतमध्ये आल्यानंतर अचानक मला खूप मोठा असा आवाज आला. जसं काही सांगता येईल की डीपी जशी ब्लास्ट होते त्या प्रकारे तो खूप मोठा असा धक्कादायक असा खूप मोठा असा आवाज होता. आम्ही खूप सर्व घाबरलो. घाबरल्यानंतर आम्ही लगेच बाहेर निघून पाहिलं की काच परिपूर्ण तळकला होता आणि ते काच खाली पडले होते. तर मला असं जाणवलं की कुठेतरी ते कोणीतरी दगड मारला असेल. तर जसं आपण पाहतो की दगड जो आपण मारतो त्याच्यात तो वेगळा प्रकार असतो दगड मारण्याचा, पण असं कुठेतरी मला जाणवलं की कोणीतरी एक गोळी म्हणजे बंदूक ची गोळी मारली असेल. लगेच आम्ही, माझ्या घरी सीसीटीव्ही आहे, आम्ही सीसीटीव्हीचे फुटेज परिपूर्ण एकदम प्रॉपरली आम्ही चांगल्या प्रकारे चेक केले. तर आम्हाला तिथे दर्शवलं की मोफेटनी 2 मुलं, एक मागच्या मुलगा स्कार्फ त्यांनी बांधला होता. तर ते 2 मुलं माझ्या घरासमोरून खूप वेगाने त्यांची गाडी होती आणि त्यांनी जवळील त्यांचे असलेले बंदूक त्यांनी असं माझ्या घरासमोरून निशाणाकडून त्यांनी बंदूक चालवून गोळी मारली. तर खरंच आणखी देवाची एक कृपा म्हणा की माझी मुलगी दाराजवळ उभी असते पण तिला असं काही असं घडलं नाही. ते एक देवाची कृपा. आणखी आम्ही ते पाहायला खूप आम्ही घरचे सर्व घाबरून गेले होते. लगेच आम्ही सीसीटीव्ही पाहिल्यानंतर ते दर्शवले की ती गोळी मारली आहे. ते गोळी मारल्याच्या नंतर असं आवाज सुद्धा आला. आणखी ते बंदूकमधून हलकीशी जी अंगार येते ते अंगार सुद्धा निघाली. तर आम्ही लगेच 112 नंबरवरती फोन केला. आणखी पोलिसांना तत्काळ आम्ही कळवलं. त्यानंतर पोलीस आले. आणखी एवढंच बस मला सांगायचं आहे या माध्यमातून. भरपूर वरिष्ठ अधिकारी तिथे आले होते आणि आमदार साहेब पण आले होते. आमदार साहेबांचं काय म्हणणं समोर आलेलं काय सांगा. सांगायचं म्हटलं तर म्हणजे थोर भाग्य आमचे असे नेतृत्व आम्हाला लाभले. आदरणीय आमचे मार्गदर्शक, आमचे नेते आदरणीय आमदार विकासजी ठाकरे साहेब यांना मी फोन केला. ते मुंबईवरनं जस्ट एअरपोर्टला पोहोचले. त्यांना मी फोन करता त्यांनी पहिल्याच रिंगमध्ये माझा फोन त्यांनी अटेंड केला. आणखी लगेच त्यांना मी बातमी सांगितली. ताबडतोब ते आपल्या निवासस्थानी न जेव्हा ते माझ्या घरी आले. खरंच मी माझ्या नशीब समजतो की असे नेते यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत राहते. आणखी दादांनी आम्हाला मदत केली. दादांच्या, विकास भाऊंच्या आल्यापासून बाकी जे अधिकारी आहेत सर्वांनी आम्हाला कॉपरेट केलं. आता ते जे आरोपी आहेत त्याचे शहानिशा चालू आहे. आता मी पोलीस प्रशासनातर्फे हीच एक म्हणजे आशा करतो की ते ताबडतोब त्यांनी जी मुलं आहेत त्यांना ताबडतोब त्याची शहानिशा करून त्यांना कस्टडीमध्ये घेण्यात यावी हीच मी अपेक्षा करतो. हे पूर्ण हत्याकांड घडवण्याचा प्रकरण होता की फक्त एक दम देण्याचा प्रकार होता, हे आता बघण्यालायक राहील जोपर्यंत आरोपी निष्पन्न होत नाही. कारण की एरियातले बहुतेक जे कॅमेरे आहे हे शोधणं चालू आहे, या फुटेज काढणं सुरू आहे. परंतु ज्या फुटेज मध्ये येत आहे त्या फुटेज मध्ये त्यांचा गाडी नंबर आणि चेहरा हा दिसत नाही. परंतु ही पिस्तल कशी काय यांनी आणलेली, कारण की ही पिस्तल गावरानी जे राहते मावजर वगैरे अशा पद्धतीची नसून हे वेगळ्या, कारण की याच्यातली 9mm ची बुलेट हे समोर आलेली आहे.
पण आताच हेच बघण्यायोग्य राहील की जोपर्यंत आरोपी येत नाही आणि काय निष्पन्न कारण समोर येईल तेच बघण्यायोग्य राहील. अशाच बातम्या बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमारचा उद्गार न्यूज.